आज पुण्यातील वडगाव शहरीमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा। माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे यांच्यासह काही नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये करणार अधिकृत प्रवेश। केंद्र सरकारकडून 224 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना। प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश। केंद्रीय निवडणूक आयोग मुंबईमध्ये दाखल, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटलांविरोधात आमदार सुमन पाटलांचा ठिय्या। राजकीय वादातून माजी उपनगराध्यक्षांसह आईला मारहाण केल्याचा आरोप। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 15 जागांची मागणी। जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची सुद्धा तयारी। महाराष्ट्रामध्ये सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून जहरी टीका। शहांच्या पवार ठाकरेंना संपवण्याच्या विधानाचा घेतला समाचार। अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही। राऊतांची शहांच्या दौऱ्यावर पुन्हा एकदा टीका, तर शिंदेंना मिळालेली मतं भाजपची असल्याचा राऊतांचा दावा। निवडणुकीपूर्वी बांधकाम विभागामध्ये कोट्यवधींच्या कामांना परवानगी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दावा, तर याबाबत त्यांची राज्यपालांकडे चौकशीची मागणी। शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। मतदारसंघात वाटप केलेल्या 50,000 प्रेशर कुकर खरेदीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप। अमित ठाकरे भांडूपमधून विधानसभा लढण्याची शक्यता। मुंबईमधील 36 मतदारसंघांपैकी भांडूप सर्वात सुरक्षित असल्याचा अहवाल, तर मागाटणे आणि माहीम मतदारसंघाची सुद्धा चाचपणी सुरू। आज राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा। या सभेमध्ये धनंजय महाडिक आणि सतेज पाटलांचे सभासद आमने सामने येण्याची शक्यता। इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेण्याच्या चर्चांना उधाण। सोशल मीडियावर हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार यांच्या सोबतचे फोटोज व्हायरल। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचा कोथळा काढणार। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या मेळाव्यातून बच्चू कडू यांचं थेट आव्हान। राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। सभास्थळाबाहेर सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्या गटाचे परस्पर विरोधी बॅनर्स।